पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील जवळपास 6 लाख शेतकऱ्यांनी या शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी केवायसी करण्यात आली। याआधी सुद्धा आपण बघितलं होतं की या कर्जमुक्ती योजनेसाठी जवळपास 20,552 कोटी रुपयांचा निधी 2026-27 या कार्यकालीन वर्षासाठी मंजूर करण्यात आला होता। त्यामधील 1 कोटी रुपये निधी हा पहिल्या यादीतील जे की 553 जणांची यादी आहे त्या यादीमधील शेतकऱ्यांसाठी 1 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला होता। आणि आता त्याच पार्श्वभूमीवरती जवळपास राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती योजनेसाठी केवायसी केली आणि केवायसी केल्याच्या नंतर 24 तासाच्या आत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यांची रक्कम अदा करण्याची तरतूद केलेली आहे। त्यासाठीच आता शासनाकडून जवळपास या योजनेसाठीचा 7,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। आपण कालच बघितलं की मुख्यमंत्री महोदयांनी आणि कृषी मंत्र्यांनी सविस्तर सांगितलं की जी उर्वरित रक्कम राहिलेली आहे ती स्वतः बँक भरणार आहे। त्याच पार्श्वभूमीवरती आता सगळ्या बँकांकडून सांगण्यात येत आहे की तुम्ही जी रक्कम शासनाच्या पोर्टलवरती दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्ही केवायसी करू शकता आणि उर्वरित रक्कम ही बँक तुमची भरून सगळी कर्जमाफी ही बँकेतर्फे केली जाईल। त्यामुळे आता तरी कोणत्याही गोष्टीची वाट न बघता लवकरात लवकर शेतकऱ्यांनी केवायसी करण्याचं आवाहन प्रशासनाकडून आणि बँकेकडून करण्यात येत आहे।